गर्भ म्हणजे शुक्र शोणित जीव संयोगे तू खलू कुक्षी घेते गर्भसंज्ञा होती. त्यामुळे गर्भवती माता काय खाते ह्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम तो गर्भ बाळ बनण्यावरती होतो. गर्भधारणेपूर्वी जोडप्यांनी म्हणजे दोघांनी पण काय काळजी घेतली पाहिजे? स्ट्रेस हा खूप मेजर आणि मोठा फॅक्टर आहे, ज्याच्यामध्ये इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढत चाललंय, ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी जर्नीमध्ये कॉम्प्लिकेशन वाढत आहेत आणि ज्याच्यामुळे बाळामध्ये पण अपंगत्व येत आहे. की जगाच्या पाठीवरती वंध्यत्वामध्ये स्त्रियांचा फक्त 30% रोल आहे. प्रेग्नन्सी जर्नी आणि आपलं बाळ हे तुमच्या प्रायोरिटीवरती असायला पाहिजे. याचा अर्थ जॉब सोडा हा पार्ट नाही. बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट फक्त गर्भावस्थेतच होते का? की तुम्हाला बाळ पाहिजे हा विचार आला ना, तर सगळ्यात अगोदर तुम्ही गर्भपूर्वसंस्कार केलेच पाहिजेत. आई जसं आहार घेते तसं आईचं शरीर बनतं, तसं बाळाचं शरीर बनतं, हे आयुर्वेद शास्त्र सांगतं. सो दॅट सात्विक डाएट ही खूप इम्पॉर्टंट आहे सात्विक बाळ मिळवण्यात. गर्भसंस्कार ह्या शब्दाचं एक वलय आहे, त्या शब्दात एक ताकद आहे. तो ऐकला तरी असं वाटतं की खूप पॉवरफुल आहे, खूप भारी आहे. तर आजच्या पहिल्या प्रश्नाला आपण आज सुरुवात करूया. सर, आम्हाला जननी गर्भसंस्कार ही संकल्पना नेमकी काय आहे हे तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का? येस, नक्की. जननी गर्भसंस्कार हे गर्भसंस्कार आहे. जननी हे आमच्या ब्रँडचं नाव आहे. सिन्स लास्ट 13 इयर्स आम्ही गर्भसंस्कार सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय. पण जननी गर्भसंस्कार ही संकल्पना म्हटलं तर हे जगाच्या पाठीवरती जे सगळ्यात जुनं वैद्यकशास्त्र आहे, आयुर्वेद शास्त्र, ज्याला 5,500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे, त्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं जे गर्भवती मातेचं आचरण आहे, आहार विहार, त्याला गर्भिणी परिचर्या म्हणून सांगितलं गेलेलं आहे. आणि ते गर्भसंस्कारच्या अंतर्भूत डिटेल एक्सप्लेन केले गेलेले आहे. आणि ते आचरण म्हणजेच गर्भसंस्कार आहेत. पण ह्याची छानशी व्याख्या पण त्यांनी आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेली आहे की गर्भ म्हणजे काय आणि संस्कार म्हणजे काय याचे डेफिनेशन दिले. गर्भ म्हणजे शुक्र शोणित जीव संयोगे तू खलू कुक्षी घेते गर्भसंज्ञा होती. अर्थात एखाद्या आईच्या गर्भाशयामध्ये आईचं स्त्रीबीज आणि वडिलांचं पूर्वी एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये तिसऱ्या जीवाचा किंवा आत्म्याचा प्रवेश झाल्यानंतर जो जिवंत मांसाचा गोळा बनतो आणि वाढतो त्याला गर्भ म्हणतात. आणि सोबतीने संस्कार म्हणजे पण हे सांगितलंय, संस्कारो ही गुणांतराधानम, म्हणजे संस्कार म्हणजे अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, नको असलेल्या गुणांना बाजूला करणं, कमी करणं किंवा काढून टाकणं. आणि म्हणूनच जननी गर्भसंस्कार म्हणजे काय होतं की एक जननी म्हणजे माता आई, जिच्या गर्भाशयामध्ये आईचं स्त्रीबीज आणि वडिलांच्या पूर्वी एकत्र आल्यानंतर तिसऱ्या जीवाचा किंवा आत्म्याचा प्रवेश होऊन बनलेला की जिवंत मांसाचा गोळा गर्भ वाढतोय, त्या गर्भातील अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, नको असलेले गुण किंवा घटक बाजूला करणं म्हणजे जननी गर्भसंस्कार. नक्कीच, खूप छान सर. जननी गर्भसंस्कार ही संकल्पना काय आहे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप छान पद्धतीने समजून सांगितली. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आईच्या भावनांचा किंवा आईच्या विचारांचा बाळाच्या विचारांवरती, बाळाच्या भावनांवरती तितकासा प्रभाव होतो का? खूप प्रभाव होतो, खूप फरक पडतो. कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये गर्भ बनण्यासाठी 6 घटक सांगितलेले आहेत. 6 घटक एकत्र येऊन गर्भ बनतो असं आयुर्वेद शास्त्रात सांगितलंय. ज्याच्यामध्ये मातृज, पितृ, त्याला गर्भोत्पत्तीकर भाव म्हटले. मातृज, पितृज, रसज, सत्वज, सात्मज आणि आत्मज असं 6 घटक एकत्र आल्यानंतर ह्या 6 घटकांपासून गर्भ बनतो असं आयुर्वेद शास्त्रात सांगितलंय. मग मातृज आणि पितृज म्हणजे आईचं स्त्रीबीज आणि वडिलांचं पूर्वीज एकत्र येताना ते जीन्स वगैरे कॅरी करतं, सगळ्या क्वालिटी कॅरी करतं, ते याच्यामध्ये आलं. आत्मज म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलंय की जो तिसरा जीव किंवा आत्मा त्याच्यात प्रवेश करतोय तर त्याचे काही कर्माचे ते काही क्वालिटीज घेऊन येतो आणि ते बाळामध्ये व्यक्त होतात. ह्या 3 गोष्टी सोडल्या तर आणखीन आयुर्वेद शास्त्रात 3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या, तर रसज, सत्वज आणि सात्म्यज. रसज म्हणजे एखादी गर्भवती माता जे काही खाते त्या खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीचं रूपांतर रसामध्ये होतं आणि त्याच्यातून गर्भाचं पोषण होतं, म्हणजे गर्भ बनण्यामध्ये ते खूप महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे गर्भवती माता काय खाते ह्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम तो गर्भ बाळ बनण्यावरती होतो. याच्यासोबत सत्वज आणि सात्मेज. सत्वज म्हणजे मन, मग गर्भवती मातेचं कसं मन आहे त्याच्यानुसार त्याचा गर्भ बनतो, बाळावर त्याचा परिणाम होतो. आणि सात्मेज म्हणजे गर्भवती मातेच्या सवयी काय आहेत, थोडक्यात तिचं लाईफस्टाईल कसं आहे, दिनचर्या कशी आहे, रेग्युलर कुठल्या गोष्टी फॉलो करते. आणि ह्या प्रत्येक गोष्टी म्हणजे ह्या 6 घटक एकत्र येऊनच गर्भ बनलाय आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा बाळावरती डेफिनेटली इफेक्ट असतो. हे झालं आयुर्वेद शास्त्राचं. पण मॉडर्न सायन्स पण ह्या गोष्टीला दुजोरा देतं. मॉडर्न सायन्समध्ये इपिजेनेटिक, जेनेटिक ह्या मॉडर्न सायन्सच्या ब्रँच आहेत आणि त्याच्यामधली इपिजेनेटिक ही लेटेस्ट ब्रँच आहेत. इपिजेनेटिक काय सांगतं की एखाद्या गर्भवती मातेने त्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या काय ऍक्टिव्हिटी करते, गोष्टी करते, त्या प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट
तिच्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या गर्भावरती होतो आणि त्याच्यामुळे गर्भामध्ये क्वालिटीज बिल्ड होतात किंवा आपल्याला बदलताना दिसतात किंवा आपण त्याच्यामध्ये बदल पण घडवू शकतो. आणि त्या सगळ्या घटकांना इपिजेनेटिकल फॅक्टर्स म्हटलं जातं. ह्याची सेपरेट मॉडर्न सायन्सची ब्रांच ज्याच्यावर खूप स्टडी चालतो, रिसर्च चालतो आणि ते इपिजेनेटिक सांगतं की ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम बाळामध्ये आपल्याला बघायला मिळतो. सो दॅट गर्भवती मातेने या 9 महिन्यामध्ये काय आचार करते, कशी वागते, काय विचार करते, इच अँड एव्हरी गोष्टीचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. आमच्याकडे एक छानसा असं एक्झाम्पल आहे. आम्हाला एक गर्भवती मात्या म्हणजे पॅरेंट्स आले मुलाला घेऊन की आमचा मुलगा म्हणजे व्यवस्थित जेवण करत नाहीये, पौष्टिक सकस आहार तो घेत नाहीये आणि मग तुम्ही असं काहीतरी औषध द्या जेणेकरून त्याला खूप भूक लागल्याने तो जेवायला मागेल. कारण तो जेवताना भाजी पोळी चपाती भाकरी असं खात नाही तो. मग त्याला काहीतरी पिझ्झा बर्गर पाहिजे असतं, वडापाव पाहिजे असतो, समोसा ढोकळा पाहिजे असतो आणि असं तो खातो आणि तो जेवण मागत नाही. मग हे सगळं ऐकून घेतलं तर आम्ही त्यांना विचारलं की प्रेग्नन्सीच्या फेजमध्ये तुम्ही काय डाएट होता, तुम्ही काय खात होते? तर त्यांनी सांगितलं की प्रेग्नन्सीच्या फेजमध्ये आम्हाला खूप त्रास होत होता, काही खावंसं वाटत नव्हतं आणि रेग्युलर जेवण तर बघावंसं वाटत नव्हतं आणि मग काही खात नाही म्हणून घरचे सगळे येताना मग कोणतरी पनीर आणणार, कोणतरी मग नूडल्स आणणार आणि मग असं चटपटीत खायला आणायचे आणि मग काही नाही खाण्यापेक्षा काहीतरी खाते याच्यात त्यांना समाधान वाटायचं आणि मग मी ते खात होते. आणि याचा परिणाम आपल्याला तो बाळांमध्ये बघायला मिळतो की बाळ पण त्या पद्धतीचं डाएट घेते आणि असा इफेक्ट बाळाच्या बुद्धिमत्तेमध्ये, वागण्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला प्रॅक्टिकली पण खूप बघायला मिळतो. सो दॅट आईच्या विचारांचा, वागण्याचा, आई काय आहार घेते, ह्या प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट बाळामध्ये डेफिनेटली येतो. नक्कीच सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने समजून सांगितलं आहे की आईच्या विचारांचा, भावनांचा किंवा आई काय खाते किंवा लाईफस्टाईल कशी आहे या सगळ्याचा प्रभाव बाळावरती किंवा बाळाच्या बुद्धीवरती आणि अगदी वागण्या बोलण्यावरती होत असतो. तर सर मी आता पुढच्या प्रश्नाकडे वळते. आजकाल वाढत चाललेली इन्फर्टिलिटीची जी समस्या आहे तर आयुर्वेद त्यावर कोणत्या पद्धतीने उपाय सुचवतो, याबद्दल तुम्ही काय सांगाल इन्फर्टिलिटीबद्दल? नक्कीच, कारण गर्भधारणा झाल्यानंतर गर्भसंस्कार चालू होतात. पण खूप सारे पॅरेंट्स आम्हाला असे खूप मेसेज येतात, कॉल येतात की ठीक आहे गर्भसंस्कार खूप छान आहेत पण आम्हाला गर्भधारणा राहत नाही, त्याचं काय आणि मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, ह्याचे काय उपाय आहेत? तर आयुर्वेद शास्त्राने खूप छान पद्धतीने याचा उपाय सांगितला. आयुर्वेद शास्त्राने सांगितलंय की गर्भधारणा होण्यासाठी खूप संस्कृतमध्ये छान त्यावेळेच्या डॉक्टरांनी एक्सप्लेन केले त्यांच्या पुस्तकामध्ये, ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भास्यादि विधीपूर्वकम ऋतुक्षेत्र अंबुबीजानाम सामग्रात अंकुरम यथा. म्हणजे आयुर्वेद शास्त्र सांगतं की एका बीजपासून नवीन झाडाचा जन्म होण्यासाठी 4 घटक योग्य पद्धतीने एकत्र येणं खूप आवश्यक आहे, तरच त्याचं झाड बनतं. आणि मग त्याच्यामध्ये 4 घटक कुठले आहेत? तर एक चांगल्या प्रतीचं बी पाहिजे. जर ते चांगल्या प्रतीचं नाही, खराब आहे, किडलेलं आहे, तर त्याच्यातून झाडाची उत्पत्ती नाही होत. चांगल्या त्या बीजाला आपण सुपीक जमिनीत जर आपण पेरलं तर त्याच्यातून झाड मिळणार आहे. ते माळरानावर डोंगरावरती जर आपण पेरणी केली तर तिथं ते उगवलं जात नाही. बरोबर. ते सुपीक जमिनीत पेरल्यानंतर त्याला त्या पेरताना पण योग्य कालावधीत पेरायला पाहिजे. म्हणजे त्याचा एक ऋतू आहे, पिरियड आहे. म्हणजे आता पेरणी शेतकरी नाही करत या महिन्यामध्ये, मार्च एप्रिलमध्ये, तो जून जुलैमध्ये करतो. कारण तो कालावधी आहे, तो ऋतू, त्या कालावधीत पेरली तरच ती उगवणार आहे हे माहिती आहे. आणि मग तो कालावधी. आणि नंबर 4, ते पेरणी केल्यानंतर योग्य कालावधी सुपीक जमिनीत पेरणी केल्यानंतर त्याला पुरवठा होणारा पाण्याचा, खत पाण्याचा जो सप्लाय आहे, जर तो व्यवस्थित योग्य असेल तरच त्याच्यातून नवीन झाडाची उत्पत्ती होते, नाहीतर होत नाही. आणि हे आपल्या शरीराला लागू असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. त्यामुळे बाळ पाहिजे, गर्भधारणा व्हायला पाहिजे तर ह्या 4 गोष्टी खूप आवश्यक आहेत. नंबर 1 बीज, म्हणजे आईचं स्त्रीबीज आणि वडिलांचं पुरुषबीज हे उच्च प्रतीचं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठला दोष नकोय, कुठले त्याच्यात एरर यायला नाही पाहिजे आणि उच्च प्रतीचं ते बनलं पाहिजे. उच्च प्रतीचं स्त्रीबीज पुरुषबीज एकत्र येण्यासाठी पण कालावधी, त्याला फर्टाईल पिरियड म्हणतात. आयुर्वेदशास्त्रात जे ऋतू सांगतं फर्टाईल पिरियड. आता प्रत्येक म्हणजे स्त्रीचा एक फर्टाईल पिरियड वेगळा आहे. मग तो फर्टाईल पिरियड जनरली कॉमन काय असतो, पाळीच्या पहिल्या दिवसाला जर आपण पहिला दिवस मोजला तर तिथून पुढे 12 दिवसापासून 18व्या दिवसापर्यंत हा कालावधी फर्टाईल पिरियड म्हटलं जातं. या कालावधीत स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र आले तरच गर्भधारणा होणार आहे. म्हणजेच त्या कालावधीत शारीरिक संबंध यायला पाहिजे. ते जर 7व्या दिवशी येत आहेत किंवा मग 28व्या 25व्या दिवशी 26व्या दिवशी 28व्या दिवशी येत आहेत तर मग ते गर्भधारणा होत नाही त्या कालावधीत. त्यामुळे तो फर्टाईल पिरियड, तो ऋतू खूप महत्वाचा आहे. याच्यासोबत क्षेत्र, म्हणजे ज्या ठिकाणी गर्भधारणा होऊन रुजून वाढणार आहे ते स्त्रीचं गर्भाशय, ते गर्भाशयाची नलिका आणि ते गर्भाशय, ती योग्य व्यवस्थित चांगल्या कंडिशन मध्ये पाहिजे. ते गर्भाशय अस्तर चांगलं बनलेलं पाहिजे, त्यात कुठलं इन्फेक्शन नकोय, दोष नकोय,
आणि ते गर्भ रुजणे योग्य पाहिजे आणि ते योग्य बनवावं लागतं, बनतं आणि त्याला आपल्याला सपोर्ट करावं लागतं. आणि नंबर 4 अंबू म्हणजे त्या बनलेल्या गर्भाला वाढण्यासाठी पोषक खूप साऱ्या घटकांची गरज आहे आणि ते सगळे पोषक घटक त्या गर्भापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि मग मॉडर्न सायन्समध्ये आपण न्यूट्रिशन किंवा न्यूट्रिएंट्स म्हणतो, पण आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याला रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 सप्तधातू सांगितले, ते त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि मग ह्या 4ही गोष्टी विधीपूर्वक योग्य पद्धतीने एकत्र आल्या तर 100% गर्भधारणा होते. खरंय. आता ते विधीपूर्वक योग्य पद्धतीनं होत जर नाही झाले किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला, एरर आला, तर मग गर्भधारणा होत नाही. आणि हे योग्य करण्यासाठी आयुर्वेद शास्त्राने खूप सारे प्रोग्राम सांगितलेत, खूप सारे औषधे सांगितलेत, उपक्रम आणि उपचार सांगितले, ते केले तर आपल्याला 100% गर्भधारणा साध्य करता येते, वंध्यत्वावरती मात करता येते. नक्कीच. सरांनी खूप छान उत्तर दिले आपल्याला की स्त्री आणि पुरुष गर्भधारणेपूर्वी दोघांनीही तितकीच काळजी घेणं खूप गरजेचं आहे. असं नाही की बरेचदा आपल्याला वाटतं की फक्त स्त्रियांनीच काळजी घेतली, पुरुषांनी पण तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. नक्कीच ह्याला मी तुम्हाला नक्की इलॅबोरेट करून सांगेन की असं जनरली बघायला मिळतं की वंध्यत्व आहे, इन्फर्टिलिटी आहे, तर जनरली स्त्रियांना दोष दिला जातो. नक्की त्याचं प्रमाण खूप कमी झालंय. पण या पॉडकास्टच्या निमित्ताने जे काही आपले श्रोते आहेत, मी त्यांना नक्कीच सांगायला मला आवडेल की जगाच्या पाठीवरती वंध्यत्वामध्ये स्त्रियांचा फक्त 30% रोल आहे. म्हणजे ज्यांना बाळ होत नाही असं जर आपण पर्सेंटेज बघितलं, त्याच्यामध्ये 30% स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम सापडतो, 30% पुरुषांमध्ये प्रॉब्लेम सापडतो, 30% दोघांमध्ये प्रॉब्लेम असतो. हे झाले 90%. बरोबर. तरी पण 10% अशा गोष्टी आहेत की सगळं ओके आहे, म्हणजे मिस्टर मिसेस होणाऱ्या आईबाबांचे सगळे रिपोर्ट चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही, काही दोष नाही, तरी पण बाळ होत नाही, असे 10% आहेत. त्याला अननोन इन्फर्टिलिटी म्हटलं जातं. अच्छा. आणि ह्याचं प्रमाण 10% आहे. त्यामुळे फक्त स्त्री वंध्यत्वाला कारणीभूत नाही, वंध्यत्वाला हे 4ही घटकामधलं कुठलाही घटक कारणीभूत असू शकतो. सो त्याचं आयडेंटिफिकेशन, ते शोधणं आणि त्याच्यावरती काम करणं, आणि म्हणून आयुर्वेद शास्त्रात सांगितलेल्या 4 घटकांवरती जर आपण प्रॉपर काम केलं तर आपण डेफिनेटली गर्भधारणा साध्य करू शकतो. नक्कीच. प्रत्येकाची कान उघडणी करणारा हा प्रश्न पण होता आणि उत्तरही होतं. सरांनी खूप छान पद्धतीने ह्याचं उत्तर दिलंय. तर आता सर मी पुढच्या प्रश्नाकडे वळते. गर्भधारणेपूर्वी जोडप्यांनी म्हणजे दोघांनी पण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल थोडं सविस्तर सांगायला मला. कारण गर्भधारणेपूर्वीची काळजी काय, तर एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. गर्भधारणेच्या पूर्वीची काळजी आपल्याला ज्या दिवशी डोक्यात हा विचार आला की आता आपल्याला बाळ पाहिजे, त्या दिवशी तुमचं गर्भपूर्व संस्कारासाठी काम चालू व्हायला पाहिजे. म्हणजे बाळ पाहिजे हा विचारला की तुमचे गर्भपूर्व संस्कार चालू व्हायला पाहिजे. आता गर्भपूर्व संस्कारमध्ये ही सगळी काळजी आली गर्भधारणे अगोदरची, आणि हे साध्य करण्यासाठी कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी लागतो. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तो चान्स घेणं, बाळ मिळवण्यासाठी शारीरिक संबंध ठेवणं हे अपेक्षित आहे. बरोबर. मग या 3 महिन्यामध्ये होणाऱ्या आईबाबांनी नक्की काय करायचे, काय काळजी घ्यायची, तर या 3 महिन्यामध्ये उच्च प्रतीचं स्त्रीबीज आणि पुरुषबीज बनवण्यासाठी काही उपक्रम आहेत. आणि या उपक्रमांमधून आपण बीज शुद्धी साध्य करतो, कर्मशुद्ध आहे, मनशुद्ध आहे, शरीर शुद्ध आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. बरोबर. आणि त्या साध्य करून आपण ह्या 4ही घटकांना प्रॉपर कंडिशन मध्ये आणतो. अंतर गर्भधारणा होणार आहे, ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज, ह्या गोष्टी 4ही गोष्टी योग्य स्थितीत आणण्यासाठी, विधीपूर्वक एकत्र येण्यासाठीच ही पूर्वतयारी. आणि ती पूर्वतयारी करून जर आपण गर्भधारणा केली तर ह्याच्यातून 3 गोष्टी साध्य होणार आहेत. नंबर 1, मला बाळ पाहिजे हा विचार आला आणि मी हे गर्भपूर्व संस्कार केले, तर त्याच्यातून आपल्याला सर्व गुणसंपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारं बाळ मिळवण्याचं फाउंडेशन बनतं, बेस तिथे. चांगल्या प्रतीचं बीज तर सगळं पुढे चांगलं होणार आहे. हा पहिला पॉईंट आपल्याला साध्य करता येतो. नंबर 2, ज्यांना गर्भधारणा राहत नाही त्यांना गर्भधारणा खात्रीशीर राहील, कारण आपण ह्या शुद्धीतून ह्या सगळ्या गोष्टी साध्य करतो. आणि नंबर 3, सगळ्यात इम्पॉर्टंट, गर्भधारणा झाल्यानंतर खूप साऱ्या होणाऱ्या आईंना असे प्रॉब्लेम्स असतात. बीपी वाढला, शुगर आहे, थायरॉइड आहे, पायावरती सूज येते, आणि खूप सारे कॉम्प्लिकेशन्स होतात. खूप साऱ्या मातांचे मिसकॅरेज होतात, मल्टिपल मिसकॅरेज असतात, बाळामध्ये अपंगत्व येतं, सोनोग्राफीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो, बाळाच्या भोवतीचं पाणी कमी जास्त असतं, बाळाची योग्य पद्धतीने वाढ होत नाही, कमी वजनाचं बाळ होतं, आणि असे खूप सारे कॉम्प्लिकेशन आहेत ना, याला पण खूप मोठ्या प्रमाणात आपण आळा आणू शकतो आणि हे आपण टाळू शकतो जर आपण गर्भधारणेपूर्वी ही सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन गर्भपूर्व संस्कार केले तर डेफिनेटली आपल्याला या गोष्टी अचीव्ह करता येतात. नक्कीच. नवीन माता पिता होणाऱ्या सगळ्या आपल्या ऑडियन्स पैकी कोणी असेल नवीन माता पिता होऊ इच्छित आहेत तर त्यांच्यासाठी ही माहिती खूपच महत्वपूर्ण आहे. कारण हे इम्पॉर्टन्स त्याचं याच्यासाठी पण आहे की
आपण म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत राहतो. आपल्याकडे खूप सारे सण वार येतात. आपण दसरा साजरा करतो, आपण बरोबर. दिवाळी साजरा करतो, आपण पाडवा साजरा करतो. आपण जर एक्झाम्पल बघितलं की दिवाळी साजरी करायची तर दिवाळीच्या दिवशी नाही साजरी करत. दिवाळी येणार आहे म्हटलं तर अगोदर तिची पूर्वतयारी 8, 10, 15, 20 खरंय. दिवस चालते. मग घर साफसफाई करण्यापासून असेल, नवीन आपण कपडे खरेदी करण्यापासून असेल, घरातलं वातावरण प्रसन्न आल्हाददायक ठेवण्यापर्यंत, एकमेकांना चांगला एक्सपिरियन्स देण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींचं आपण नियोजन करतो. मग दिवाळी दरवर्षी येते, दरवर्षी नियोजन आहे, प्रयोजन आहे. पण गर्भधारणा दरवर्षी नाही ना. आयुष्यात फार तर 2 वेळा आता मॅक्झिमम. थर्ड चान्स घेण्याचं प्रमाण ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे आता. बरोबर. मग आयुष्यात 2च बाळ मिळवणार आहे. ज्यांचं पहिलं बाळ आहे त्यांना तर एकच संधी आहे. हो. तर ते बाळ मिळवण्यासाठी ही पूर्वतयारी आहे. घराची आपण साफसुचता केली, शरीराची करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण योग्य पद्धतीने केल्या तर आपण ऋतुक्षेत्राबीज योग्य पद्धतीने मिळून आपण सर्वोत्कृष्ट प्रतीची गर्भधारणा करू शकतो. ज्या जर्नीमध्ये आपल्याला फारसे कॉम्प्लिकेशन येणार नाहीत आणि आपल्याला अपेक्षित असं बाळ मिळवता येईल. नक्कीच सणावारांचं उदाहरण देऊन सरांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलेलं आहे आपल्याला. तर सर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गर्भसंस्कारामध्ये संगीत, मंत्र आणि योग याचा किंवा या गोष्टींची कितपत महत्वाची भूमिका आहे, तुम्ही याबद्दल काय सांगाल? याबद्दल जनरली गर्भसंस्कार म्हटलं तर काही पालकांचा असा विषय होतो किंवा असं त्यांना वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे कुठला तर धार्मिक विधी आहे, तंत्रमंत्र असं काहीतरी म्हणायचं आहे. तर हे असं काही नाहीये. जगाच्या पाठीवरती देवदेवतांनी धन्वंतरी देवताच्या माध्यमातून आयुर्वेदाची स्थापना केली की या पृथ्वीतलावरती एकतर कोण आजारी नाही पडलं पाहिजे आणि नंबर 2 कोण आजारी पडलंच तर त्याचा आजार दूर व्हायला पाहिजे. ह्या 2 कारणांसाठी धन्वंतरी देवतेने आयुर्वेदाची स्थापना केली. बरोबर. आयुर्वेद उदयास आला. मग ह्या सगळ्या गोष्टी जे आयुर्वेदशास्त्रात सांगितल्या 2 कारण, एक तर आजारी पडू नये, पडलं तर त्याच्यावरती त्याचं सोल्युशन मिळायला पाहिजे म्हणून आयुर्वेदाची निर्मिती झाली. मग ह्या आयुर्वेदशास्त्रामध्ये गर्भवती मातेने काय केलं पाहिजे डिटेल वर्णन आपल्याला बघायला मिळतं. गर्भिणी परिचर्या म्हणून वेगळे चॅप्टर्स आहेत, त्याच्यामध्ये सगळं सांगितले काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्यामुळं गर्भसंस्कार हा धार्मिक विधी नाहीये, तो वैद्यक शास्त्राशी निगडीत असणारा विषय आहे. बरोबर. म्हणजे प्रेग्नन्सी राहणं, बाळ वाढणं हा धर्माशी निगडीत विषय नाही ना. कुठल्याही जाती धर्माचा असला तर ते प्रेग्नन्सी राहणारे, बाळ वाढणारे आणि बाळामध्ये बदल घडणार हे विज्ञान सांगतं, हे सायन्स सांगतं, हे वैद्यक शास्त्र सांगतं, तो त्याचा विषय आहे. बरोबर. त्यामुळं तंत्रमंत्र असं नाही. पण मंत्र म्हटलं तर मंत्र असं टिपिकल त्याचा अर्थ नसून मंत्र म्हणजे एक प्रार्थना आहे, एक संगीत आहे, एक म्युझिक आहे, या अर्थाने ते आहे. कारण आयुर्वेदशास्त्रात सांगितलंय सौमनस्यम श्रेष्ठम, कशासाठी? गर्भधारणेसाठी. जेवढी आल्हादायक, प्रसन्न, आनंदी, उत्साही एखादी होणारी आई असेल तेवढी गर्भधारणा सहज सोपी आपल्याला मिळवता येते आणि तेवढ्या उच्च प्रतीचं आपल्याला बाळपणी मिळवता येतं. आणि याचा मॉडर्न सायन्सशी जर आपण कनेक्ट बघितला तर आज मॉडर्न सायन्स पण सांगतं की स्ट्रेस हा खूप मेजर आणि मोठा फॅक्टर आहे, ज्याच्यामध्ये इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढत चाललंय, ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी जर्नीमध्ये कॉम्प्लिकेशन वाढत आहेत आणि ज्याच्यामुळे बाळामध्ये पण अपंगत्व येत आहेत. ह्याच्यामध्ये स्ट्रेस फॅक्टर हा खूप मेजर आणि मोठा रोल पार पाडतो. आणि मग तो स्ट्रेस कमी करण्यासाठीचे हे सगळे प्रोग्राम आपल्याला उपयोगाला येतात. मग त्याच्यामध्ये प्रार्थना आहे, त्याच्यामध्ये म्युझिक आहे, त्याच्यामध्ये मग अशी आपण त्याला मंत्र म्हणूयात, एखादा श्लोक आहे. आणि तो खूप अवघड असला असं पाहिजे असं काही नाही. तुमच्या आवडीचा जो तुम्हाला सहज म्हणता येतो, जो तुम्हाला आल्हाददायक वाटतो, जो तुम्हाला एक शांती देतो, एक तुम्हाला स्पिरिच्युअल फील देतो, असा तो कुठलाही श्लोक असेल तो संस्कृत मध्येच असला पाहिजे असं काही नाही. कारण आम्हाला काय पर्यंत 8 तासाने विचारत की मग आम्ही कुठला श्लोक म्हणू, आम्ही कुठला मंत्र म्हटलं पाहिजे. नॉट नेसेसरी. तुमचं हे सगळं एन्व्हायरमेंट, तुमचं मानसिक एन्व्हायरमेंट असेल, तुमचं भौतिक एन्व्हायरमेंट असेल आणि तुमच्या विचारांचं एन्व्हायरमेंट असेल, हे हेल्दी राहण्यासाठी ज्या गोष्टी उपयोगाला पडतात त्या सगळ्या गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमुळे नंबर 1 गर्भवती मातेचा स्ट्रेस हा खूप कमी राहतो किंवा त्यांना येत नाही, आलं तर त्यावर सोल्युशन मिळतं. आणि मग स्ट्रेस नाही आल्यामुळे काय होतं, स्ट्रेसने सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते, बॉडीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो. आणि बाळाच्या सर्वांगीण वाढ आणि विकासासाठी बॉडीमधल्या हार्मोनल हे बॅलन्स स्थितीत असणं खूप आवश्यक आहे मॉडर्न सायन्स नुसार. बरोबर. आयुर्वेद शास्त्रानुसार वात, पित्त, कफ हे 3 दोष आहेत, सप्त धातू आहेत आणि हे योग्य प्रमाणात राहायला पाहिजेत, सम अवस्थेत. ते कमी पण नाही चालणार, जास्त पण नाही चालणार. आणि म्हणून आयुर्वेद शास्त्रानुसार असेल किंवा मॉडर्न सायन्स नुसार असेल, डाएटला पण तेवढंच व्हॅल्यू किंवा इम्पॉर्टन्स येतं. कारण भाजी करताना मीठ कमी पण चालत नाही, जास्त पण चालत नाही, योग्य प्रमाणात लागतं, तरच ती भाजी योग्य पद्धतीने होते. आणि एक्झॅक्टली बाळाच्या सर्वांगीण वाढ विकासासाठी बॉडीमधल्या हार्मोनचे स्टेटस मॉडर्न सायन्स नुसार आणि आयुर्वेदानुसार
पंचमहाभूत, त्रिदोष आणि सप्तधातू सम अवस्थेत असायलाच पाहिजेत आणि ते सम अवस्थेत आणण्यासाठी हे सगळे प्रोग्राम उपयोगी पडतात जे तुम्ही सांगितलात. बरोबर. आणि त्यामुळे ते आपण फॉलो केले पाहिजेत. फक्त प्रश्न हा आहे की तुमच्या गर्भाशयात वाढणारे बाळाची ग्रोथ ही वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळी होती. बरोबर. त्याच्यानुसार मग कुठलं म्युझिक ऐकलं पाहिजे, कुठला आपण मंत्र श्लोक म्हटला पाहिजे, कुठला अवॉइड केला पाहिजे, ह्याचे काही थोडेसे बारकावे आहेत. तर ते एक्सपर्ट जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्याकडून ते गोष्टी समजून घेऊ शकता आणि त्या गायडन्स खाली केलं तर डेफिनेटली ते आपल्याला खूप पॉवरफुल पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देतात. बरोबर. संगीत, मंत्र किंवा प्रार्थना ह्या गोष्टी तर तुम्ही सांगितल्यात सर, पण गर्भसंस्कारामध्ये योग किंवा एक्सरसाइज काय केला पाहिजे एखाद्या प्रेग्नेंट लेडीने, तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता अलीकडे आपल्याला ते युट्यूबला पण खूप बघायला मिळतं किंवा रील्स मध्ये बघायला मिळतं की आता योगा टीचर खूप चांगल्या पद्धतीने अवेअरनेस करतायत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये प्रीनेटल योगा हे पण सांगितलं तर गर्भसंस्कार योगा सांगून फक्त गर्भसंस्कार करतो असं पण होतं खूप वेळा. पण फक्त योगा म्हणजे गर्भसंस्कार होत नाहीत, पण योगा हा नक्कीच गर्भसंस्काराचा एक वन ऑफ द पार्ट आहे. पण योगा हा गर्भवती मातेच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टवरती डिसाईड होतो की कुठला योगा कधी कसा केला पाहिजे. जनरली फर्स्ट ट्रायमेटर मध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये योगा हा अवॉइडच केला पाहिजे, कारण त्या फेजमध्ये मिसकॅरेज होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि जे योगा करायचे ते एक्सपर्ट डॉक्टरांच्या गायडन्स खालीच करणं गरजेचं आहे, कारण त्या प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट तिथं आहे आणि ती प्रेशियस गोष्ट आहे. त्याला आपला आपण चुकून पण चुकीची रिस्क नाही घेतली पाहिजे. सो दॅट त्याच्यामध्ये मग आपण प्राणायाम आहेत, काही सिटिंग पोझिशन मधले काही योग आहेत, पण ते सगळं तुमच्या सोनोग्राफीच्या आणि ओव्हरऑल रिपोर्टच्या वरती अवलंबून आहेत, जे एक्सपर्ट डॉक्टर तुम्हाला ते गाईड करतील. याच्यानंतर सेकंड थर्ड ट्रायमेस्टर मध्ये योगा आहेत ते खूप छान रोल पार पडतात. योगाचा फर्स्ट बेनिफिट हा होतो की त्याच्यामुळं हार्मोनल बॅलन्स व्हायला खूप मदत होते. नंबर 2, हॅपी हार्मोन सिक्रेट झाल्यामुळं दिवस आपला उत्साही जातो, आनंदी जातो. त्याच्यामुळे स्ट्रेस आयुष्यामध्ये येण्याचे चान्सेस कमी होतात. हॅपी हार्मोन्स मध्ये आपल्या हातून खूप पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी गोष्टी घडायला लागतात, त्याचा परिणाम बाळावर होतो. नंबर 3, योगामुळे आपल्या स्नायूचं खूप छान स्ट्रेंथनिंग होतं. आणि अलीकडे तो पण खूप मोठा विषय नॉर्मल डिलिव्हरी. नॉर्मल डिलिव्हरी मध्ये या मागच्या 9 महिन्यामध्ये किंवा गर्भपूर्व संस्कार पासून 12 महिन्यामध्ये कुठल्या पद्धतीचे कशी योगा केले त्याच्यावरती पण डिसाईड होते की डिलिव्हरी नॉर्मल होणार का नाही. नॉर्मल डिलिव्हरी मध्ये पण त्याचा खूप महत्वाचा रोल आहे योगाचा. सो योगा हे इम्पॉर्टंट आहेत, केलेच पाहिजे, फक्त योग्य गायडन्स खाली रिपोर्ट अनुसार केले पाहिजे, एवढंच. अच्छा, सरांनी खूप छान सविस्तर माहिती दिली आपल्याला की मंत्र असेल, प्रार्थना असेल, योगा ह्या सगळ्या गोष्टी की तुम्ही सांभाळून जपून केल्या पाहिजेत, किंवा नवीन माता होऊ इच्छिणाऱ्या किंवा प्रेग्नेंट लेडी कोणी असेल तर त्यांनी प्रत्येक गोष्टीची किती काळजी घेतली पाहिजे याचं खूप सुंदर उत्तर दिलं सरांनी. सर, मला पुढचा प्रश्न विचारायला आवडेल तुम्हाला की आजच्या धावपळीच्या युगामध्ये काय होतं ना, बऱ्याचशा लेडीज वर्किंग आहेत, वर्किंग वुमन आहेत, कोणाला ऑफिसमध्ये जाऊन काम करावं लागतं किंवा वर्क फ्रॉम होम हा पण ऑप्शन आहे, पण तरी पण स्ट्रेस हा फॅक्टर आहेच आहे. तर काम करणाऱ्या किंवा वर्किंग लेडीसाठी किंवा प्रेग्नेंट लेडीसाठी तुम्ही काय उत्तर द्याल, काय काळजी घेतली पाहिजे? वर्किंग वुमननी जे काम करणारी गर्भवती माता आहे त्यांना आमचा महत्वाचा सल्ला आहे की आयुष्यभर काम करायचंय. आयुष्यभर काम आहे, आयुष्यभर मेहनत आहे, आयुष्यभर आपण इकॉनॉमी जनरेट करणारच आहोत. पण हा कालावधी त्या बाळाच्या बाबतीत आयुष्यात परत कधीच येणार नाही. खरंय. म्हणजे या 9 महिन्यामध्ये एखाद्या गर्भवती मातेने 9 महिने जॉब केला तर 9 महिन्याचाच पगार मिळणार आहे, 9 वर्षाचा कोण देणार नाही. बरोबर. पण त्या बाळाच्या बाबतीत गर्भावस्थेतले हे 9 महिने परत 900 करोड लावले, 9 जन्म मी तप करतो म्हटले तर माघार नाही आणता येत. इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. सो या जर्नीमध्ये प्रेग्नन्सी जर्नी आणि आपलं बाळ हे तुमच्या प्रायोरिटीवरती असायलाच पाहिजे. याचा अर्थ जॉब सोडा हा पार्ट नाहीये. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये, सेकंड ट्रायमेस्टर पर्यंत पण आपण जॉब करू शकतो, काय अडचण नाही. पण याच्यामध्ये जॉबचा स्ट्रेस ज्याचा इफेक्ट बाळावरती लाईफ टाईम राहणार आहे तो येणार नाही, ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. एकतर तो स्ट्रेस यायला नाही पाहिजे, आलाय तर त्याला आपण टॅकल केलं पाहिजे किंवा त्याचे काही सोल्युशन काढले पाहिजेत. आणि मग हा स्ट्रेस अवॉइड करण्यासाठी किंवा टॅकल करण्यासाठी छोट्या छोट्या ट्रिक्स डेफिनेटली यूज करू शकतात. आणि वर्किंग वुमननी तर डेफिनेटली गर्भसंस्कार करून घेतलेच पाहिजे हे सगळे, कारण बाळाला एक आपण प्रकारचं कवच देतो. या सगळ्या गोष्टींचे परिणाम बाळावरती होऊ नये आणि बाळाची सर्वांगीण वाढ विकास चांगला व्हावा म्हणून गर्भसंस्कार एक प्रकारचं कवच त्यांना प्रदान करतात. आणि वर्किंग वुमनसाठी गर्भसंस्कार हे सुपेरियर ठरतात, कारण त्यांना टाइम मॅनेज पण करावं लागतं. बरोबर. सो त्याच्यामध्ये हा खूप इम्पॉर्टंट रोल आहे की त्यांनी गर्भसंस्कार
केलेच पाहिजेत, कारण त्यांच्याकडे वेळ कमी असतो. हो हो. आणि मग हे गर्भसंस्कार करत असताना जे गर्भसंस्कार एक्सपर्ट ते सांगतात तर त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्या आवडीचं एखादं म्युझिक आहे, एखादं गाणं आहे, किंवा एखादा प्ले, एखादा कॉमेडी सीन आहे. जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा तो पाहायला पाहिजे, किंवा स्ट्रेस येतोय असं वाटलं तर त्या मोमेंट पासून थोडं डिटॅच व्हायला पाहिजे, किंवा काही ब्रिदिंग टेक्निक्स आहेत. खूप सारे सायकोलॉजीचे पण आपण आपल्या गर्भसंस्कारामध्ये तर सेशन्स इन्क्लूड करतो, की एक एक्सपर्ट डॉक्टर जे सायकोलॉजीचा एक्सपिरियन्स येऊन सांगतात की त्या मोमेंटला आपण काय छोटी छोटी काळजी घेतली पाहिजे. तर तुम्हाला कशा पद्धतीचा कुठला स्ट्रेस येतोय तो अवॉइड करण्यासाठी, किंवा त्याचे परिणाम आपल्या बाळावरती होऊ नये म्हणून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, त्या करणं गरजेचं आहे. कारण स्ट्रेस आला आणि 2 मिनिटात गेला असं होत नाही, आपोआप होत नाही. त्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो, आणि तो जाणीवपूर्वक प्रयत्न नाही केला तर स्ट्रेस आला तर 2-2, 3-3 दिवस राहतो. आणि हे वर्किंग वुमनने करणं का गरजेचं. इव्हन जे वर्किंग नाही आहेत, म्हणजे वर्किंग वुमन नाही असं तर होत नाही, तिला काम आहेच, घरातलं काम ती पण वर्किंग वुमनच ऍक्च्युली खरं तर. मग त्यामुळे स्ट्रेस येतोच. पण स्ट्रेस काय इफेक्ट करतो हे कळालं म्हणजे त्याच्यावर हे काम करणं का गरजेचं मी तुम्हाला सांगतो. स्ट्रेस आला तर आपली बॉडी एक पद्धत आहे काम करण्याची. आपल्या डोक्यामध्ये हायपोथॅलॅमस पिट्युटरी हे ग्लँड आहे, हे काम करतं. म्हणजे त्याला HP ऍक्सिस म्हणतात. तो वर्क करतो. कसं वर्क करतो. एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर अचानक गेला तर ज्या व्यक्तीच्या अंगावर तो व्यक्ती अचानक आला त्या व्यक्तीला विचार करण्या एवढा वेळ नसतो, आणि त्यावेळेस विचार न करता बॉडी ऍक्शन घेते. ती 2 पद्धतीने घेते. त्याला फाईट ऑर फ्लाईट मोड म्हणतात. अच्छा. मग फाईट ऑर फ्लाईट मोड काय, त्या मोडमध्ये बॉडी 2 पद्धतीने रिॲक्ट करते. एक तर विरोधात लढायला जाणार, अंगावर कसाला तो विचार करण्याअगोदर बॉडी ऍक्शन घेते, त्याला कळत पण नाही आपण हे कसं केलं. आणि नंबर 2 पळून जाण्याचा मार्ग पत्करते. दोन्हीपैकी एक कुठलं तरी करते. पण गंमत काय माहितीये का, ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये ती जी व्यक्ती मेन काम करते त्याच्यापासून परावृत्त होते किंवा ते थांबतं. फॉर एक्झाम्पल आपण पॉडकास्ट करतोय, माझ्या अंगावरती कोण आलं तर मी ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये एकतर मी त्याच्या विरोधात लढायला गेलो किंवा पळून गेलो, कुठली ऍक्शन घेतली तर आपला पॉडकास्ट थांबतो, म्हणजे मेन काम थांबतं. आणि एक्झॅक्टली जेव्हा स्ट्रेस येतो त्यावेळेस तो HP ऍक्सेस कामाला लागतो. बॉडीला वाटतं काहीतरी आक्रमण झालंय आणि ते फाईट ऑर फ्लाईट मोडवरती जाते. पण त्या सिच्युएशन मध्ये बाळाची ग्रोथ थांबते. मेन काम थांबलं ना, बाळाची जी ग्रोथ सर्वांगीण वाढ विकास आहे त्याच्यासाठी जे हार्मोन्स आहेत ते डिस्टर्ब होतात, आणि मग ह्या सगळ्या गोष्टींना अडथळा यायला लागतो. आणि मग आपल्याकडे असं नाही की स्ट्रेस आला ठीक आहे विचार केला आणि 10 मिनिटात तो घालवला. नवरा बायकोंमधले छोटीशी अनबन ते पण 2-2, 3-3 दिवस कॅरी करतात. आणि ज्या वर्किंग वुमन आहेत मग घरातला स्ट्रेस वेगळा आहे, मग मेट्रो सिटीमध्ये ट्रॅफिकचा प्रेशर वेगळं आहे, ड्युटीवरती गेल्यानंतर बॉस काय म्हणणार आहे, टार्गेट्स आहेत त्या फुलफिल करायचे, त्याचा सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस आहे. आणि या स्ट्रेस पासून आपल्याला बाळाला वाचवण्यासाठी किंवा त्याच्या विरोधात बाळाला सक्षम करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही कायम सांगतो की संस्कार ही जाणीवपूर्वक कृती आपोआप होत नाही, आणि म्हणून अशा वर्किंग वुमननी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे स्ट्रेस पासून लांब राहण्यासाठी, आणि स्ट्रेस आला तर त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी. सो दॅट त्यांनी ह्या गोष्टीची डेफिनेटली काळजी घेतली पाहिजे. सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने समजून सांगितले की वर्किंग वुमन ज्या आहेत, ज्या ऑलरेडी प्रेग्नेंट आहेत, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. फ्लाईट मोड आणि फाईट मोड, जसं हे आपल्या प्रत्येकालाच, फक्त प्रेग्नेंट लेडीज नाहीत पण प्रत्येकासाठी ते तितकंच उपयोगाचं आहे. आणि त्यातून जर तुम्ही स्वतः एक प्रेग्नेंट लेडी असाल तर तुम्ही स्वतः किती काळजी घेतली पाहिजे तुमच्या स्वतःची आणि आपल्या होणाऱ्या बाळाची सुद्धा. तर खूपच सुंदर उत्तर आहे सर. मी आपल्याला पुढचा प्रश्न विचारू इच्छिते. बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट फक्त गर्भावस्थेतच होते का, हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, तर याचं काय तुम्ही सविस्तर उत्तर द्याल. बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट गर्भाशयात खूप जास्त होतेच रिझन आहे. मॉडर्न सायन्सने सांगितलंय की गर्भाशयामध्ये बाळाच्या मेंदूचा 80% वाढ विकास हा गर्भाशयात होतो. बाळ जन्माला आल्यानंतर बाळ 6 वर्षाचं होईपर्यंत राहिलेला 20% बाळाचा मेंदू बनतो आणि वाढतो. बाळ 6 वर्षाचं झाल्यानंतर बाळाच्या मेंदूचे एकही नवीन पेशी उभ्या आयुष्यात तयार होत नाही. मग जी गोष्ट आयुष्यात परत कधीच बनत नाही त्याचा 80% पाठ हा गर्भाशयात बनतोय. आणि मग आम्ही खूप वेळा असं सांगतो की तुमचं घराचं बांधकाम चालू आहे, 80% घराचं बांधकाम झालं, तुम्ही ते घराकडे गेलाच नाहीत, फिरकलाच नाहीत, बघितलंच नाही तुम्ही, मग तुमचं घर बांधून होणार नाही का. ते होणार की, पण ते तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार, तुम्हाला जसं अपेक्षित आहे तसं बांधून होणार नाही. बरोबर. सो दॅट बाळाच्या मेंदूचा 80% वाढ गर्भाशयात होतोय का, तो होतोय. तुम्ही आत्ता त्याच्याकडे नाही लक्ष दिलं तर ते होणार आहे, पण आता जर लक्ष दिलं त्याच्याकडे तर आपण पाहिजे तसं त्याचं वाढ आणि विकास करू शकतो.
आणि मग 80% वाढ विकास हा गर्भाशयात आहे, तर त्या मेंदूला चालना देण्यासाठी, त्याचा वाढ विकास प्रॉपर होण्यासाठी खूप सारे प्रोग्राम आपल्याला प्रेग्नन्सी जर्नीमध्ये करायला लागतात. ते फॉलोअप करणं गरजेचं आहे आणि आपण ते साध्य करू शकतो. आयुर्वेद शास्त्राने पण सांगितलं, षष्ठे बुद्धी, 6व्या महिन्यात बुद्धी बाळाची बनते, पंचमे मना, 5व्या महिन्यात बाळाचं मन बनतं. या आयुर्वेद शास्त्रात 5,500 वर्षांपूर्वी सांगितलंय. आणि त्या महिन्यात, पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये बाळाचा कुठला तरी अवयव बनतोय, कुठला तरी त्याचे सेल्स, पेशी बनतायत, कुठल्या तरी सिस्टीम बनते, कुठला तरी भाग वाढतोय, बनतोय. आणि मग आयुर्वेद शास्त्रात त्या महिन्यामध्ये त्या अवयवाला, त्या सिस्टीमला पोषक अशी काही औषधी सांगितलेत की ते औषध घेतल्यानंतर त्या बाळाच्या अवयवाचा वाढ विकास खूप छान पद्धतीने आपल्याला साध्य करता येतो. आणि मग 6व्या महिन्यामध्येच बुद्धी बनते असं आयुर्वेद शास्त्रात सांगितलं. म्हणून बुद्धीवर औषधं 6व्या महिन्यात घेतली पाहिजे असं आयुर्वेद शास्त्रात वर्णन केलंय. आणि मॉडर्न सायन्स पण सांगता 80% मेंदूचा वाढ आणि विकास गर्भाशयात होते. सो दॅट आता आपण ते व्यवस्थित पद्धतीने होण्यासाठी असे काही उपक्रम आहेत, असे काही मल्टिपल ऍक्टिव्हिटीज आहेत, असे काही प्रोग्राम आहेत की या 9 महिन्याच्या प्रोसेसमध्ये आपण केलं तर बाळाचा आपण मेंदूचा वाढ विकास खूप छान फॅन्टॅस्टिक पद्धतीने साध्य करू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला बाळाचा IQ बिल्ड करता येतो, आपल्याला तो साध्य करता येतो. आणि त्याच्यासाठी या कालावधीचा आपण खूप छान पद्धतीने वापर केलाच पाहिजे. येस. आणि आता नवीन माता पिता हो इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी तुम्ही काय एकच महत्वाचा सल्ला काय द्याल सर? नवीन माता पिता होणाऱ्या आईबाबांसाठी, म्हणजे ज्यांना आणखीन प्रेग्नन्सी राहिली नाही, त्यांच्यासाठी महत्वाचा मी पॉईंट सांगेल की तुम्हाला बाळ पाहिजे हा विचार आला ना, तर सगळ्यात अगोदर तुम्ही गर्भपूर्व संस्कार केलेच पाहिजेत. बरोबर. कारण घरी गेस्ट येणार आहे म्हटलं तर घराची झाडाझडती साफसफाई आहे. मग आपलं तर बाळ आयुष्यभर जोपर्यंत आपण तोपर्यंत आपलं बाळ आहे. अगदी बरोबर. आणि मग ते बाळ येणार आहे, मग त्याची सगळी तयारी आपण प्रॉपर केलीच पाहिजे. गर्भपूर्व संस्कार हा केलाच पाहिजे. आणि आम्ही गर्भस्थापना हा गर्भपूर्व संस्कार राबवतो. ज्यांना बाळ पाहिजे हा विचार आला की त्याचा हा प्रोग्राम चालवतो. ऍटलिस्ट तो मिनिमम 3 महिन्याचा आहे. त्याच्यामध्ये बीजशुद्धी, शरीरशुद्धी, कर्मशुद्धी, मनशुद्धी आपण हे साध्य करतो. आयुर्वेदिक काय औषध आहेत, काय लाईफस्टाईल आहेत, आहार विहार, दिनचर्या, ऋतुचर्या, याच्यातून आपण त्या गोष्टी साध्य करतो. आता राहिला पाठ ज्यांची प्रेग्नन्सी राहिली आहे आणि ज्या माता प्रेग्नंट आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला आहे, तर त्यांच्या लाईफमध्ये प्रेग्नन्सीचा हा कालावधी गोल्डन स्पॅन आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काहीही केलं तर हा पिरियड उभ्या आयुष्यात परत कधीच माघारी आणू शकत नाही. या प्रत्येक मोमेंटचा वापर केलाच पाहिजे. आता बाळ 100% आईवरती अवलंबून आहे, त्याचं स्वतंत्र अस्तित्व नाहीये. बाळ जे बघतंय ते आईच्या नजरेतून बघतंय, बाळ जे एक्सपिरियन्स करतंय आईच्या एक्सपिरियन्स मधून करतंय, बाळ जे समजून घेतंय आईच्या समजण्यामधून समजून घेतंय, सगळं आईच्या माध्यमातून करते. 100% डिपेंडन्सी आईवरती आहे. आणि म्हणून आईचं आता आनंदी असणं, आईकडे स्ट्रेस नसणं, आईनं काळजी घेणं, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करणं, बाळाच्या सर्वांगीण वाढ विकासासाठी उपक्रम राबवणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बाळ जन्माला आल्यानंतर ते स्वतंत्र होणार आहे. नंतर मग तुमची काय फार आवश्यकता नाही पडणार. म्हणून आम्ही सांगतो की या 9 महिन्यात भांडू नका, तक्रार करू नका, आनंदाने गुणी गोविंदाने राहा. तुमच्या काही तक्रारीत लिहून ठेवा. डिलिव्हरी झाल्यानंतर काय भांडायचं ते भांडा, बाळाला काही घेणं नाही त्याच्याशी. त्याचं स्वतंत्र आयुष्य निर्माण झालं, तो स्वतंत्र झाला. आता जोपर्यंत तुमच्यावर डिपेंड आहे तो पण 100% बाळासाठी आपण डिवोशन ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या पाहिजेत. आणि या 9 महिन्याच्या गोल्डन स्पॅनचा वापर गर्भसंस्कार करण्यासाठी केलाच पाहिजे. आणि हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. परत डिलिव्हरी झाल्यानंतर कितीही वाटलं तरी काही आपण करू शकत नाही. सो दॅट जे प्रेग्नंट आहेत त्यांनी गर्भसंस्कार केलेच पाहिजेत या गोल्डन पिरियडमध्ये, हे मी नक्की डेफिनेटली सांगेन. गर्भसंस्कार ह्या गोष्टी तर आहेच सर, जसं तुम्ही म्हटलात की मंत्र असेल, योग असेल, पण त्याचबरोबर डाएट काय फॉलो केलं पाहिजे हे पण थोडंसं सविस्तर सांगा आम्हाला. डाएट हा एरियानुसार, समाजानुसार, परंपरेनुसार डेफिनेटली बदलतो. तरी पण काही ठोकताळे असतात. आई जसं आहार घेते तसं आईचं शरीर बनतं, तसं बाळाचं शरीर बनतं. हे आयुर्वेद शास्त्र सांगतं. जसं आई आहार घेते तसं आईचं मन पण बनतं आणि तसंच बाळाचं मन बनतं. आणि मग आम्ही खूप वेळा विचारतो की तुम्हाला बाळ कसं पाहिजे. आम्हाला सांगतात की हसरं पाहिजे, गुडगुडीत पाहिजे, देखणं पाहिजे, सोजवळ पाहिजे, हवाहवसं वाटणारं पाहिजे, विलक्षण बुद्धिमत्ता असणार पाहिजे आणि ते सुसंस्कारी पण पाहिजे. बरोबर. मग आम्ही विचारतो की तुम्हाला धट्टकट आहे, गोंडस आहे, देखणे, हवाहवसं वाटणारं बाळ आहे पण ते गतिमंद आहे, मतिमंद आहे, चालेल का? नाही चालणार. ते हुशार पण पाहिजे. हुशार पण आहे पण ते सुसंस्कारी नाही, आई वडिलांचा आदर करत नाही, मान सन्मान करत नाही, ते चालेल का? नाही चालणार. बाळ सुसंस्कारी पण पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डाएट खूप मेजर रोल पार पाडतो. आणि म्हणून गर्भवती मातेने पहिली काय काळजी केली पाहिजे
की जर बाळ सात्विक पाहिजे आणि तुम्ही जर पिझ्झा बर्गर खाताय, तुम्ही जर ढोकळा कचोरा आणून खाताय, ब्रेड बिस्किट खाताय, तर हसीन मुंगेरवाल के सपने बघण्यात काही पॉईंट नाहीये. बरोबर. कारण आपल्याकडे शास्त्रात सांगितलं जे पेरणार ते चुगवणार. लावले चिंचुकेने वाढ बघतोय आंब्याची झाडे असं नाही होऊ शकत. सो दॅट तुम्हाला सात्विक बाळ पाहिजे तर तुमचा डाएट 100% सात्विक पाहिजे. बरोबर. मग याच्यामध्ये तुम्ही शिळं अन्न नाही खाल्लं पाहिजे. हो. नाहीतर वाया जाते म्हणून रात्रीचं सकाळी खाणारे खूप सारे आपल्याला पॅरेंट्स बघायला मिळतात, ते चुकीचं आहे. शिळं अन्न हे तामसिक मध्ये येतं. तुम्ही मसालेदार चमचमीत खाताय, तळलेले बाहेरचे पदार्थ खाताय, नूडल्स चायनीज खाताय, हे राजसिक मध्ये येतं. आता बाळ सात्विक पाहिजे, सो दॅट तुम्हाला फास्ट फूड अवॉइड करायचे, बेकरी प्रोडक्ट बिलकुल घ्यायचे नाहीत, शिळं अन्न अजिबात घ्यायचं नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला सीडलेस फूड पण अवॉइड करायचंय. आपल्याला अलीकडं सीडलेस सीताफळ बघायला मिळतं, सीडलेस पपई बघायला मिळते, हे सगळं अवॉइड करायचं. हे आयुर्वेद शास्त्रामध्ये चुकीचं म्हणून सांगितलंय, आपल्याला ते अजिबात फॉलो नाही करायचं. आणि सात्विक आहारामध्ये आपलं महाराष्ट्रीयन साधं घरात ताजं अन्न बनवून खाणं हे आपल्यासाठी योग्य आहे. आवडतं इडली डोसा म्हणून रोज इडली डोसा खाणं पण आपल्यासाठी योग्य नाही, कारण आपल्या एरियामध्ये ते आपल्यासाठी बनलेलं नाहीये. सो दॅट सात्विक डाएट ही खूप इम्पॉर्टंट आहे सात्विक बाळ मिळवण्यासाठी. नंबर 2, जसं आईचं आहार तसं शरीर, तसं बाळाचं शरीर, तसं बाळाचं पण मन बनणार आहे. तर मनासोबत बाळाचं शरीर पण तसं बनणार आहे. म्हणून पोषक घटक बाळांपर्यंत तेव्हाच पोहोचतील जेव्हा आई सकस, चौरस, पौष्टिक आहार घेईल, न्यूट्रिशियस डाएट घेईल मॉडर्न सायन्सनुसार. आणि आयुर्वेद शास्त्रानुसार सप्त धातुयुक्त षड रसात्मक आहार हा घेतलाच पाहिजे, तर बाळाचा सर्वांगीण वाढ विकास होणार आहे. आणि म्हणून डाएट हा गर्भवती मातासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टींची डेफिनेटली काळजी घेतली पाहिजे. बरोबर. गर्भसंस्काराप्रमाणेच डाएट किंवा तुमचं खाणं पिणं किती महत्वाचं आहे याचं खूप छान उत्तर सरांनी दिलंय. तर सर मला विचारायला आवडेल की गर्भसंस्कार केलेली काही उदाहरणं, काही एक्झाम्पल तुम्ही सांगू शकाल का आम्हाला? गर्भसंस्कार केलेली खूप सारी उदाहरणं आहेत. गर्भसंस्कारचे सुरुवातीला मी तुम्हाला 4 ऍस्पेक्ट सांगतो. 3 इफेक्ट 3 ठिकाणी येतात. नंबर 1, गर्भसंस्कारामुळे प्रेग्नन्सी जर्नी सुखमय होते, म्हणजे प्रेग्नन्सी जर्नी मधले कंप्लेंट्स कॉम्प्लिकेशन ते होत नाहीत. नंबर 2, गर्भसंस्कारामुळे डिलिव्हरीची प्रोसेस पण सुखमय होते, ते स्मूथ होते. बरोबर. नंबर 3, डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला होणारे जे डिस्कम्फर्ट आहेत ते पण गर्भसंस्कारमध्ये कमी होतात. आणि तिसरा, ह्या 3 मधला सेकंडरी पार्ट, डिलिव्हरी झाल्यानंतर होणाऱ्या त्या झालेल्या आईचे जे काही इश्यू आहेत, स्ट्रेच मार्क आहे, वेट गेन आहे, किंवा पोस्टपार्टम सायकोसिस आहे, किंवा डिस्टर्बन्स आहे, आपण त्याला डिप्रेशन वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, ह्याच्यापासून आईला वाचवतं. त्यामुळे गर्भसंस्कारचे असे वेगवेगळ्या ठिकाणी येणारे असे वेगवेगळे इम्पॅक्ट आहेत. आणि असे खूप फॅन्टास्टिक आमच्याकडे खूप वेगवेगळे एक्झाम्पल आहे. आमच्याकडे असं एक एक्झाम्पल आहे की एका गर्भवती मातेला सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या स्त्रोत तज्ञांनी सांगितलं की तुमच्या बाळामध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही या बाळाला कंटिन्यू करू नका, तुम्ही अबॉर्शन करून घ्या. आता हार मानेल ती आई कसली, ते म्हणले खाली करायची तर थोडं थांबून करते. आणि त्यांचे प्रीमियम गर्भसंस्कार आपल्या जननी गर्भसंस्कारच्या वर्गात चालू आहेत. आणि आमच्यासोबत डिस्कस केलं आणि मग त्याच्यानुसार त्यांचा प्रोग्राम डिझाईन केला. काही आयुर्वेदिक औषधं त्यांना आम्ही प्रोव्हाइड केली, काही प्रोग्राम स्पेशल त्यांच्यासाठी डिझाईन केले, ते 1 महिनाभर वर्कआउट केले. 1 महिन्यानंतर रिपीट सोनोग्राफीने सगळ्या टेस्ट केल्या आणि ते सगळे रिपोर्ट ऍब्सोल्युटली नॉर्मल आले. आणि खूप चॅलेंजिंग, डॉक्टर पण हैराण झाले, अरे बापरे हे असं कसं काय झालं. बरोबर. म्हणजे जे बाळ नको आहे खाली करायला सांगितले त्या बाळाला त्यांनी वाचवलं, मिळवलं. एवढाच प्रवास नाही झाला, त्याच बाळाला त्यांनी जननी गर्भसंस्कारामधून डिझायर पाहिजे तशा बाळामध्ये त्या बाळाला कन्वर्ट केलं आणि तंतोतंत बाळ मिळवलं. म्हणजे प्रेग्नन्सी जर्नीमध्ये हे कॉम्प्लिकेशन आवडले. याच्यासारखे असे खूप कॉम्प्लिकेशन आहेत की पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस थायरॉइड झाला, शुगर वाढली, बीपी आला, पायावर सूज आली, प्रीक्लॅम्सिया म्हणजे झटके आले, असे काही कॉम्प्लिकेशन आहेत. म्हणून सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस गर्भसंस्कारला अप्रोच केलं, गर्भसंस्कार केले आणि सेकंड प्रेग्नन्सी जर्नीमध्ये त्यांना काहीच कंप्लेंट आले नाही. अशी उदाहरणं आहेत. असं पण आमच्याकडे उदाहरण आहे की पहिलं बाळ त्यांचं म्हणजे हुशार नाही, ऍक्टिव्ह नाहीये, त्याच्या वयाच्या बाळांसोबत मुलांपेक्षा ते थोडंसं गतिमंद आहे, कॅच करत नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, ही कंप्लेंट आहे. आणि म्हणून गर्भसंस्कार जॉईन केली की दुसऱ्या बाळामध्ये हा मला प्रॉब्लेम नकोय. आणि म्हणून गर्भसंस्कार कम्प्लीट केले आणि त्यांचं दुसरं बाळ एकदम तल्लक बुद्धीचं, ऍक्टिव्ह, हुशार. त्यांनी सांगतात की पहिल्या बाळाला ह्यानी कव्हर करून घेतो, म्हणजे ह्यानी घेऊन जातो. आता हा मोठा झाला. एवढं बाळामध्ये त्यांना जबरदस्त रिझल्ट मिळाल्याचे पण आमच्याकडे एक्झाम्पल आहे, स्टोरी. आमच्याकडे असं पण एक माता आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर डिलिव्हरीच्या प्रोसेस म्हणजे डिलिव्हरीच्या जर्नीमध्ये त्यांचं वेट गेन खूप जास्त झालं.
आणि मग ते वेट गेन कमी करणं, मेंटेन करणं, ह्याच्यामध्ये गर्भसंस्कारने सेकंड प्रेग्नन्सी जर्नीमध्ये खूप महत्वाचा रोल पार पडला. आणि त्याने आम्हाला सांगितलं की फर्स्ट डिलिव्हरी झाल्यानंतर पण मला 6 महिने पण कंप्लेंट झाले. मला बॅकएक झालं, म्हणजे बॅकएक झालं, कंबर दुखते, हात पाय दुखतायत माझे, बॉडी पेन होतंय, मला झोप लागत नाही व्यवस्थित, माझी चिडचिड होते, भूक लागत नाही. आणि माझ्यामुळं बाळावर चिडचिड होते हे मला कळतंय, पण ते पण मला कंट्रोल होत नाही. आणि मग पोस्टपार्टम सायकोसिसचे काय खूप सारे त्यांच्यामध्ये सिम्पटम्स दिसायला लागले. आणि म्हणून सेकंड टाइम त्यांनी गर्भसंस्कार केले. आणि सेकंड टाइम म्हणजे त्यांनी डिलिव्हरीची प्रोसेस एन्जॉय केली, त्यांनी रेकॉर्ड केली. त्यांनी आमच्याकडे रेकॉर्ड आहेत, त्यांची डिलिव्हरीची प्रोसेस त्यांनी रेकॉर्ड केली. डिलिव्हरी होताना तरी गाणं म्हणतायत, त्यांच्यासोबत डॉक्टर आणि स्टाफ गाणं म्हणतायत. आणि त्यांच्या लाईफ मधला हा त्यांनी म्हणजे मोमेंट लाईफ टाइम रेकॉर्ड मेमोरी बनवली त्याची. आणि डिलिव्हरी झाल्यानंतरची जर्नी पण त्यांची खूप फॅन्टॅस्टिक मेमोरेबल. त्यांना असं वाटतं की माझी डिलिव्हरी झाल्यासारखं मला वाटतच नाही, एवढं माझं हेल्थ जबरदस्त आहे आणि मला कुठला कंप्लेंट नाही, त्रास नाही. असे खूप सारे एक्झाम्पल आहेत की वेगवेगळ्या टप्प्यांवरती गर्भसंस्काराने एक जबरदस्त इम्पॅक्ट दिलेत. आमच्याकडे असं पण एक एक्झाम्पल आहे की गर्भसंस्कारामध्ये अपेक्षित बाळ मिळवणं हे पण एक तंत्र आहे, जननी गर्भसंस्कारामध्ये आपण ते राबवतो. आम्हाला एका मातेने सांगितलं की आम्हाला बाळ कसं पाहिजे, आम्ही विचारतो, प्रत्येकाला विचारतो. आम्हाला त्या मातेने सांगितलंय की आम्हाला बाळ कसं पाहिजे, तर आम्हाला बाळ डिक्टो असं पाहिजे, हसरं, गुटगुटीत, देखणं आणि डिक्टो श्रीकृष्णासारखं पाहिजे, नटखट पाहिजे, खोडकर पाहिजे, खटाळ पाहिजे, पण हवं असं पाहिजे, सगळ्यांना घेऊन जाणार पाहिजे, लुडूबुडू करणार पाहिजे. आणि म्हणजे बाळ आल्याचा दुःख नाही, आम्हाला आनंद वाटला पाहिजे, तिचं बालपण संपूच नाही, असं बाळ आम्हाला पाहिजे हे सांगितलं. आणि मग त्या पद्धतीने जननी गर्भसंस्काराने प्रोग्राम डिझाईन केला, त्याचं त्यांनी एक्झिक्युशन केलं, डिलिव्हरी झाली, बाळ वाढायला लागलं आणि त्यांना बाळामध्ये ह्या सगळ्या क्वालिटी दिसायला लागल्या. तर त्यांनी आम्हाला ते थँक्यू नोट पाठवली, आम्हाला त्यांनी फीडबॅक दिला आणि सांगितलं की आमचं बाळ डिक्टो आम्ही इमॅजिन केलं होतं, जसं आम्हाला पाहिजे तसं तंतोतंत बाळ आहे. तसं त्या बाळाला त्यांनी जसं बाळ पाहिजे त्या पोस्टरमध्ये सगळं त्यांनी बाळाला सजवलं, नटवलं आणि ते आम्हाला फोटो काढून पाठवले. म्हणजे अपेक्षित बाळ आपल्याला गर्भसंस्कार मधून नक्की मिळवतात. असे खूप सारे आपल्याकडे त्याची पण फीडबॅक आहे. सो गर्भसंस्कार मधून आपल्याला ह्या 3-4 टप्प्यांमध्ये एक जबरदस्त इम्पॅक्ट मिळवता येतो. नक्कीच. नटखट आणि कृष्णासारखं बाळ कोणाला नकोय. तर गर्भसंस्काराचे इतके छान पॉझिटिव्ह तुम्ही प्रभाव सांगितले आम्हाला. तर गर्भसंस्कारासाठी साधारण दिवसातला किती वेळ द्यावा लागतो सर? हा विषय ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांना खूप महत्वाचा वाटतो, किंवा ज्यांचं पहिलं बाळ आहे, बाळाचं सगळं करायचंय, मिस्टरांचं काय करायचंय. कारण आता अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीचं प्रमाण वाढलंय ग्लोबलायझेशनमुळे, जॉब, बिझनेस ह्या सगळ्या गोष्टींमुळे, आणि घरात लोकांची संख्या कमी असल्यामुळे तिला ते सगळं करावं लागतं. मग त्यामुळे हा इश्यू रेज होतो की किती वेळ द्यावा लागेल. जर प्रॉपर शास्त्रीय वैज्ञानिक गर्भसंस्काराला जॉईन केलं तर हे सगळं रोजच्या 100 मिनिटाच्या ऍक्शन्स मधून आपल्याला साध्य करता येतं. आणि 100 मिनिट काढणं हे काय मोठं रॉकेट सायन्स नाहीये, कारण एक तर प्रेग्नन्सी म्हटलं तर तसंही सॉफ्ट कॉर्नर आहे, फॅमिली मधला तर सॉफ्ट कॉर्नर आहे, पण गव्हर्नमेंटचा सायन्सचा पण आहे. मॅटर्निटी लिव्ह म्हणजे त्यांना प्रेग्नन्सी लिव्ह दिली आहे. फक्त आम्हाला कधी कधी असं थोडं काळजी वाटते किंवा आम्हाला दुर्दैव वाटतं की एखादी गर्भवती माता आम्हाला अभिमानाने सांगते, डॉक्टर साहेब 8वा महिना चालू आहे पण मी जॉब करते बरं का. पण ही अभिमानाची गोष्ट नाही, कारण आम्हाला आतून क्यू येते, आयुष्यभर जॉब करायचा आहे त्या बाळासाठी. परत हे दिवस आता कधीच येणार नाहीत. आता सायन्सने किंवा गव्हर्नमेंटने ती 9 महिन्याची लिव्ह दिली आहे का, त्याचं कारण आहे. तुमचा फोकस तिथं पाहिजे. डेव्हलप कंट्रीमध्ये ही पॅरेंट लिव्ह आहे, नवरा बायकोना दोघं नाही, मिस्टर मिसेसना 15 महिन्याची लिव्ह आहे. तिथं सगळा फोकस तिथं पाहिजे, त्याची ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि ते सगळं प्रॉपर व्हायला पाहिजे. पाहिजे तशा गोष्टी आपल्याला मिळवण्यामध्ये आता तो वेळ तिथं इन्व्हेस्ट केला पाहिजे. ती गुंतवणूक आहे वेळेची. आणि मग तरी पण वेळेचा प्रॉब्लेम आहे तर ते 100 मिनिटांमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी साध्य करता येतात आणि तेवढा आपण वेळ डेफिनेटली काढू शकतो, याची आम्हाला खात्री आहे. 13 वर्षांपासून करतो, त्यामुळे मला वेळ नाही हे उत्तर सांगितलं तरी आम्हाला ते म्हणजे पचनी पडत नाही, किंवा ते आम्हाला कारण नसतं, ते त्यांनाच कारण असतं ऍक्च्युली. बरोबर. सो दॅट 100 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला हे वर्कआउट करता येतात. बरोबर. नाही, हा गर्भसंस्कार आणि ह्या गोष्टी तर आहेच आहेत, पण याचबरोबर सध्या ट्रेंडिंग एक गोष्ट आहे मार्केटमध्ये, मॅटर्निटी फोटोशूट. तर हे तितकंसं गरजेचं आहे का सर, तुम्हाला काय वाटतं? मॅटर्निटी फोटोशूट किंवा प्रेग्नन्सी मधला फोटोशूट हा केला पाहिजे का, हा ज्याच्यात आता वैयक्तिक प्रश्न आहे, कारण ते हौस आहे, ते इच्छा आहे. बरोबर. पण मॅटर्निटी फोटोशूट हे हौस, इच्छा म्हणून थोडे फोटो काढणं ठीक आहे, किंवा एक आठवण म्हणून ठीक आहे. तो इव्हेंट बनवण्या इतपत त्याला काही इम्पॉर्टन्स नाहीये. बरोबर.
ना शास्त्राच्या दृष्टिकोनातून ना सायन्सच्या दृष्टिकोनातून. कारण त्याचा इफेक्ट तुमच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये बाळावरती कुठंच काही येत नाही. त्या दिवशी, कारण मी असे खूप फोटोशूट बघितलेत की ते होणाऱ्या स्ट्रेसमध्येच आहे ते सगळं करताना. फोटोग्राफर सांगतात असं पोज घ्या, तुम्ही हे नाही केलात, अशी ऍक्शन करा. ती एन्जॉय नाही करत ती एन्जॉय पाहिजे, ते हॅपी पाहिजे, आनंदी पाहिजे. असं जर असेल तर त्याचा इफेक्ट तेवढा एक दिवसापुरता येईल. प्रेग्नन्सी किंवा मॅटर्निटी फोटोशूट करण्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये, पण त्याला काहीतरी मर्यादा पाहिजेत. कारण त्या फोटोशूटसाठी 20,000, 25,000, 50,000, लाख रुपये खर्च करणारे पॅरेंट्स आम्हाला भेटतात. पण त्याच कॉस्ट कटिंग करून फक्त एक आपली आठवण म्हणून फोटोशूट करून राहिलेला सगळा वेळ, सगळी मेहनत आणि जे काही एक्सपेन्स आहेत ते गर्भसंस्कारवरती आणि अशा प्रोग्रामवरती जर ते इन्व्हेस्ट केले तर त्याचा परिणाम प्रेग्नन्सी जर्नी, डिलिव्हरीची प्रोसेस आणि बाळाच्या थ्रू आउट लाईफ वरती होणार आहे. सो त्याला इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. करूच नाही असं पार नाहीये, पण ते मर्यादा पाहिजे. दॅट्स इट. बरोबर. जसं की गर्भसंस्कार झालं, मेटर्निटी फोटोशूट आहे आणि याचबरोबर जी प्रेग्नेंट लेडी असते तर तिचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पण होतो. म्हणजे पहिल्या 3 महिन्यात माहेरची लोक येऊन चोरोटी भरणं, त्यानंतर 7व्या 8व्या महिन्यात ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो. तर ह्या गोष्टींचा पण किती प्रभाव होतो त्या बाळावरती सुद्धा आणि त्या आईवरती सुद्धा? याचा प्रभाव खूप जबरदस्त होतो. ह्या सगळ्या गोष्टींचा डायरेक्ट इफेक्ट मातेवरती होतो आणि त्याच्यामुळे बाळावरती होतो. आता हे छोटे छोटे इव्हेंट आहेत, हे परंपरेने जर आले असले तर आयुर्वेद शास्त्रात सांगितलेले बरेचसे प्रोग्राम त्याच्यामध्ये आहेत. फक्त ते परंपरेने ट्रान्सफर होत येताना थोडेसे मॉडिफाय होऊन येतात. मग आता हे इम्पॉर्टंट काय, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे डोहाळे जेवण केलं जातं, साधारणतः 7व्या महिन्याच्या आसपास ते केलं जातं. ते करणं खूप गरजेचं आहे. पण प्रॉब्लेम काय झाला, जसं मॅटर्निटी फोटोशूट हा इव्हेंट झाला ना, तसं डोहाळे जेवण हा इव्हेंट झाला, पण तो किती कालावधीचा झाला? 1 दिवस. आणि मेट्रो सिटीत तर तो 1 दिवस पण नाही राहिला. बरोबर. तर टाइम शेड्यूल असतं हॉलचं, 12 ते 3 आला, विषय संपला. तो इव्हेंट करायचाही म्हणून नाही, कोणतरी सांगितलं म्हणून करायचं नाही. डोहाळे जेवण किंवा चोरोटी भरणं असं जे काही छोटे छोटे इव्हेंट आहेत ना, हे इव्हेंट त्या मातेचं कौतुक आहे, ते अप्रिसिएशन आहे. तिला उल्हासित करणं, आनंदित करणं, तिला हॅप्पी ठेवणं, एक हेल्दी अँबियन्स प्रोव्हाइड करण्याचं ते एक जरिया आहे, ते काय म्हणूयात, ते कारण आहे, ते रिझन आहे. आणि म्हणून ते केलं पाहिजे. आणि बघा ना, डोहाळे जेवणाच्या प्रोग्राम मध्ये बघताना पण अशा खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये त्या मातेच्या आवडीचे पदार्थ बनवले जात आहेत, जे तिला चवीला चांगले लागतील. खूप सारे असे काय म्हणूयात त्याला फुलं आणले जात आहेत, जे सुगंधी आहेत, तिला चांगले वाटतील. वातावरण खूप छान बनवलं जातं, सायलेंट म्युझिक रन केलं जातं. हे सगळं करण्याचं कारण आहे, आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलंय की बाळाचे 6 महिन्यामध्ये सगळे पंच ज्ञानेंद्रिय बनतात आणि मग बाळ ते एक्सपिरियन्स आईच्या माध्यमातून करतं. आणि मग ह्याच्यामध्ये पहिला आस्पेक्ट आहे की ते बाळाने एक्सपिरियन्स केलं पाहिजे. आणि मग हे पंच ज्ञानेंद्रियाशी निगडीत असणाऱ्या त्या प्रोग्राम मध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत, नंबर 1. आणि नंबर 2, त्या मातेला आनंदी ठेवणं, उत्साही ठेवणं, त्याच्यामुळे स्ट्रेस येणार नाही, हे त्याच्या पाठीमागे इंटेन्शन आहे. फक्त डोहाळे जेवण हे 1 दिवसापुरतं, 3 तासापुरतं मर्यादित जे झाले ते चुकीचं आहे. त्या डोहाळे जेवणामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी छोट्या मोठ्या आपण करतो ना, त्या तिथून पुढे त्या टिल डिलिव्हरी पण वेगवेगळ्या टप्प्यावरती हे करत राहणं गरजेचं आहे, जेणेकरून ती गर्भवती माता टिल डिलिव्हरी पण आनंदी राहील, उत्साही राहील, तिच्या लाईफमध्ये कुठला स्ट्रेस येणार नाही, ज्याच्यामुळे बाळाची सर्वांगीण वाढ विकास खूप जबरदस्त पद्धतीने होईल. बाळामध्ये हे सगळ्या क्वालिटीज येतील ज्या ती आई विचार करते. कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये हे पण सांगितलंय, इच्छेताम यादृशम पुत्रम तद्रूप चरितां चतव चिंतयताम जनपदास्तदा. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आयुर्वेद शास्त्रामध्ये की तुम्हाला जशा पद्धतीचं, जशा क्वालिटीचं बाळ पाहिजे, तशा क्वालिटी असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. तशा क्वालिटीच्या लोकांमध्ये वावरलं पाहिजे, तशा क्वालिटीची पुस्तकं वाचले पाहिजे, तशा क्वालिटीचे तुम्ही आत्ताच्या लँग्वेजमध्ये म्हटलं तर आपण काय वेब सिरीज किंवा मूव्हीज बघितल्या पाहिजे, तशा क्वालिटीच्या, जशा क्वालिटीच्या पाहिजेत आपल्याला. तसंच आचरण, आहार, व्यवहार, सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने डिझाईन केल्या पाहिजे आणि त्याच्यावरती जाणीवपूर्वक काम केलं पाहिजे. आणि ते केलं तर आपल्याला तशा क्वालिटीचं बाळ मिळवता येतं. बरोबर. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेद शास्त्रात सांगितलेल्या ज्या आहेत त्या आपण केल्याच पाहिजे आणि ते करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. येस. म्हणजे परंपरेनुसार चालत आलेलं आपलं डोहाळे जेवण असेल, ओटी भरण्याचा कार्यक्रम असेल, गर्भसंस्कार आहे, डाएट आहे, सगळ्या गोष्टींवर खूप छान माहिती दिली. मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते सर, की गर्भसंस्कार या गोष्टीसाठी किती खर्च लागतो किंवा काय साधारण किती पैसे खर्च करावे लागतात यासाठी?
एखाद्या जगाच्या पट्ट्यात फ्री काहीच नाहीये. बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा मोबदला द्यावा लागतो. आपल्या शास्त्रात पण परंपरेने सांगितलंय की फ्री घेतलेल्या गोष्टीचा वेळेला उपयोगी पडत नाही किंवा ते कामी येत नाही असं आपल्या शास्त्रात पण सांगितलंय. म्हणून तर गुरु दक्षिणा देणं हे आपल्याकडे परंपरा आहे. बरोबर. आणि मग गर्भसंस्कार फ्रीमध्ये मिळणार नाहीत, त्याला एक्सपेन्स आहे. पण त्याचा एक्सपेन्स पण एवढा जास्त नाही, घाबरणे एवढा. लोकांचा खूप काय मोठा खर्च येतो का? मी नक्की सांगेल की प्रेग्नन्सी मला बाळ पाहिजे हा विचार आल्यापासून डिलिव्हरी होऊन बाळ घरी येण्यापर्यंत पहिला दुसरा वाढदिवस होईपर्यंत जो काय एक्सपेन्स येतो ना त्याच्या कम्पेअर खूप थोडा आहे. आणि साध्या भाषेत मी काय सांगेल, या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये जे काही छोटे मोठे इव्हेंट येतात त्यातलं तुम्ही थोडंसं 10-20% कॉस्ट कटिंग केलं तरी त्याच्यामध्ये गर्भसंस्कार होऊ शकतं, जे उपयोगाने करणं गरजेचं आहे. बरोबर. किंवा आयुष्यात 2-4 साड्या 2-4 ड्रेस जरी कॉम्प्रोमाइज केला तर त्याच्यात आयुष्यभराचं गिफ्ट होईल असं आपण बाळाला गर्भसंस्कार गिफ्ट करू शकतो. पण प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, की लोकांना पैशाची व्हॅल्यू कळते, पण त्या पैशाच्या बदल्यात मिळणाऱ्या गोष्टीची व्हॅल्यू जर त्यांना मोजता नाही आली तर मग पैसे मोठे वाटतात आणि ह्या सगळ्या गोष्टी छोट्या वाटतात. त्यामुळे मी कायम सांगतो, तुम्हाला तुमचं बाळ मोठं असेल, बाळामध्ये येणाऱ्या सगळ्या क्वालिटी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतील तर पैसा हा सेकंडरी आहे. मग पण जर तुमच्यासाठी आयुष्यात पैसा मोठा आहे तर मग तुमच्यासाठी बाळ सेकंडरी आहे. कारण पैसा किती वेळा आपण उभा करू शकतो, परत बाळावरती गर्भसंस्कार जन्माल्यानंतर कधीच नाही करू शकत. आणि आयुर्वेद शास्त्राने मॉडर्न सायन्सने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं, आपण ते डिस्कस केले. सो दॅट आता जर आपल्याला त्या बाळामध्ये ह्या सगळ्या क्वालिटी आणायच्या तर त्या आणण्यासाठी गर्भसंस्कारासाठी लागणारा खर्च किंवा एक्सपेन्स हा खूप निग्लिजेबल आहे. पण त्याच्यातून मिळणारे परिणाम हे प्रेशियस आहेत, प्राइसलेस आहेत, पैशात मोजण्याच्या खूप पलीकडचे आहेत. अशा खूप सुरेत भरभरून सांगतात. आम्हाला एका मातेने सांगितलं, डिलिव्हरी झाली, डिलिव्हरी झालेल्याच दिवशी त्यांनी बाळाचा फोटो काढला आणि त्या दिवशी आम्हाला सोशल मीडियावरती अपलोड केला आणि आम्हाला सांगितलं. म्हणजे डिलिव्हरी झालेल्या दिवशी बाळाचा फोटो काढून सोशल मीडियावरती त्याच मातेने अपलोड करणं ही सोपी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. कारण डिलिव्हरी झाली तर 2-2 दिवस लागतात त्या मातेला सेटल व्हायला, पण गर्भसंस्काराला ते अस्खलितपणे सगळ्या करते. त्याच मातेने आम्हाला नंतर फीडबॅक दिला की लेकराचे पाय पाण्यात दिसतात असं म्हणतात अशी म्हण आहे, पण आमच्या लेकराचे पाय पाण्यात येण्या अगोदरच तुम्ही ओळखलात, एवढे जबरदस्त त्यांना परिणाम मिळाला. त्यांनी सांगितलं की मी आणि आमचं बाळ, आमचं पूर्ण कुटुंब आयुष्यभर तुमच्या ऋणात राहील. एवढे जबरदस्त गर्भसंस्कारचे परिणाम रिझल्ट आमच्या लाईफमध्ये आले. थँक्यू सो मच. थँक्यू हा शब्द खूप छोटा आहे सगळ्या गोष्टींपुढे. अशा आमच्याकडे खूप सारे काय म्हणतात त्याला फीडबॅक आहेत किंवा अनुभव आहेत आणि हे गर्भसंस्कार आपल्याला साध्य करता येतं. फक्त त्याला पैशात मोजण्याच्या पलीकडचा विचार झाला तर हे डेफिनेटली आपल्या लाईफमध्ये आपण आणू शकतो. बरोबर. आजकाल बरेचदा काय होतं ना सर, की बरेच जण गर्भसंस्कार ऑनलाईन व्हिडिओज बघून किंवा पुस्तकं वाचून किंवा शॉर्ट व्हिडिओज बघून ह्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करतात, पण हे तितकंच योग्य आहे की नाही यावर थोडंसं मार्गदर्शन करा. नक्कीच तंत्रज्ञानाचा एक खूप महत्वाचा रोल आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत खूप सारे शास्त्रीय आणि वैज्ञानिक इन्फॉर्मेशन पोहोचली जाते. पण दुसऱ्या बाजूला असं पण आपल्याला बघायला मिळतं की मग गर्भसंस्कार ह्या शब्दाचं एक वलय आहे, त्या शब्दात एक ताकद आहे. तो ऐकला तरी असं वाटतं की खूप पॉवरफुल आहे, खूप भारी आहे. पण ते भारी वाटलेलं प्रत्यक्षात भारी कधी होईल हे समजणं गरजेचं आहे. फक्त योगा केला म्हणजे गर्भसंस्कार नाही होणार, फक्त पुस्तक वाचलं किंवा एखादं म्युझिक ऐकलं म्हणजे गर्भसंस्कार होत नाहीत. जसं की 12वीला 12 सब्जेक्ट आहेत. मी 12 सब्जेक्टचा अभ्यास करत असताना मला एखादा मराठी विषय खूप चांगला आवडतो म्हणून मी त्याचाच 12 वेळा अभ्यास केला आणि परीक्षा दिली. बाकी विषयांचा अभ्यास नाही केला तर मी 12वी पास नाही होऊ शकत. फार तर मराठी डिस्टिंक्शन मिळेल पण मी पास नाही होणार. त्यामुळे गर्भसंस्कारमध्ये खूप सारे प्रोग्राम अंतर्भूत आहेत, ते सगळे करणं आवश्यक आहे. तुम्हाला आवडतात का नाही आवडतं हा सेकंडरी पार्ट आहे. आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही जास्त करणं अपेक्षित आहे, पण ह्या सगळ्या केल्या पाहिजेत. बेसिक बाळाचं आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्व बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या उपक्रम आहेत त्यांना आपण फॉलो केलंच पाहिजे. त्यामुळे फक्त योगा, फक्त पुस्तक वाचणं, फक्त म्युझिक ऐकणं म्हणजे गर्भसंस्कार होत नाही. तो त्याचा एक कॉर्नर आहे, वन ऑफ द पार्ट आहे. कम्प्लीट गर्भसंस्कार हे सगळे प्रोग्राम एकत्र आपण करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी जर्नी आनंदी होईल, ज्याच्यामुळे डिलिव्हरीमध्ये आपल्याला काही कॉम्प्लिकेशन होणार नाहीत आणि ते पण एक मेमोरेबल बनवता येईल आणि बाळ आपल्याला सर्व गुण संपन्न मिळवता येईल. नाहीतर मग असं होईल की गर्भसंस्काराच्या नावाखाली काहीतरी 2-3 गोष्टी केल्या, बाळ जन्माला आला आणि परत वाटतं की गर्भसंस्कार केले पण काही परिणाम मला बघायला मिळाला नाही, कारण ते कम्प्लीट गर्भसंस्कार झाले नाही. आणि हे करत असताना दुसरा पण ऍस्पेक्ट हा महत्वाचा आहे. हल्ली आता आपल्याला प्रत्येक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. आता गर्भसंस्कार म्हणजे गर्भसंस्कार घेतो म्हणणारे योगा टीचर पण आपल्याला बघायला मिळतात.
खूप सारे नॉन मेडिकल लोक बघायला मिळतात, खूप सारे डॉक्टर्स बघायला मिळतात, आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉक्टर आहेत, गायनेकोलॉजिस्ट पण आहेत, हे गर्भसंस्काराच्या माध्यमातून ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतात. पण याच्यामध्ये एक ऑथेंटिक प्लॅटफॉर्म जो शास्त्रीय आणि वैज्ञानिक आहे तो निवडणं गरजेचं आहे. कारण इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, त्याला परत चेंज आपल्याला फारसं काही नाही करता येत. सो त्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन ह्या सगळ्या गोष्टींचा आपण शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीने जर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, इम्प्लिमेंट केला, एक मेंटॉर गाईड कोचच्या गायडन्स खाली जे एक सायंटिफिक आहे, तर डेफिनेटली गर्भसंस्काराचे जबरदस्त परिणाम मिळतील. पण फक्त एक कॉर्नर म्हणजे कम्प्लीट होत नाही. सो दॅट तो मला नक्की श्रोत्यांना आवर्जून सांगायचंय. खूप सारे आम्हाला पॅरेंट्स म्हणतात की डॉक्टर साहेब ते ऐकलं तुमचा पॉडकास्ट, पण आमच्या ऑलरेडी गर्भसंस्कार चालू आहेत. कुठे चालू आहेत? तर योगा टीचरकडे चालू आहेत. कोणाकडे चालू तर ते आमच्या मॅडम ध्यान घेतात, त्यांच्याकडे आम्ही ध्यान करतो. तो 1% पार झाला. ते असायला हवंय, पण ते कम्प्लीट नाही होऊ शकत. आणि आपल्या बाळाला अष्टपैलू व्यक्तिमत्व बनवायचंय. मांजराच्या पिलासारखं कुठूनही टाकलं तर 4 पायावर पडलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी आवड निवड हा सेकंडरी पार्ट आहे. त्याच्यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये डिझाईन केलेला प्रोग्राम आहे, तो आपण 100% फॉलो करून इम्प्लिमेंट केलाच पाहिजे. आणि जगाच्या पाठीवरती कुठल्याही शास्त्रामध्ये घ्या, कुठल्याही सायन्समध्ये घ्या, हे सांगितलं जातं की त्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगल्या उंचीवर जायचंय, तर त्या क्षेत्रातला अनुभव असणारा एखादा आपला गुरु पाहिजे, एखादा मेंटर पाहिजे, एखादा कोच पाहिजे. आणि तो तुमच्याकडे पॉवरफुल असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या मदतीने आपण डेफिनेटली या सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. नवजात बालकापासून ते 12 वर्षाच्या मुलामुलींसाठी सुवर्णप्राशन ह्याचं काय महत्त्व सांगाल सर तुम्ही? सुवर्णप्राशन हे आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं असं एक मेडिसिन आहे की जे बनवताना एकतर त्याच्यामध्ये मधाचा वापर केला जातो, त्याच्यामध्ये शुद्ध सात्विक गाईच्या दुधापासून बनवलेलं तूप असतं, आणि ते तूप वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेलं असतं, ज्या बुद्धिवर्धक आहेत. बरं. आणि त्या औषधांनी सिद्ध केलेलं तूप, मध आणि त्याच्यामध्ये सुवर्ण भस्म पण वापरलं जातं, सोन्याचा अंश असतो. हे एकत्र येऊन ते बनवलं जातं. आणि ते जन्मलेल्या बाळापासून 12 वर्षापर्यंतच्या बाळाला ते दिलं जातं. इव्हन ते प्रेग्नन्सीमध्ये पण वापरलं जातं. बरं. मग हे ह्याचं रिझन आहे, ह्याच्या पाठीमागे काय? सुवर्णप्राशनने आपल्याला काय गोष्टी साध्य करता येतात? तर एक तर बुद्धिवर्धक औषधांनी सिद्ध केलेलं तूप आहे, त्यामुळे आपल्याला बौद्धिक क्षमता वाढवता येते, बुद्धिमत्ता IQ बिल्ड करता येतो. बरोबर. नंबर 2, त्याच्यामध्ये मध वापरलंय. अगेन काय आयुर्वेदिक औषधांचा त्याच्यामध्ये अंतर्भूत असल्यामुळं त्याच्यामुळे त्याची प्रतिकार क्षमता वाढते, इम्युनिटी आपल्याला वाढवता येते. आणि सगळ्यात महत्वाचं, बाळाची स्मरणशक्ती वाढवण्यामध्ये पण त्याचा खूप चांगला रोल आहे. हे 3 महत्वाचे त्याच्यामध्ये ऍस्पेक्ट आहे. याच्या व्यतिरिक्त मग बाळ जेवण करत नाही तर त्याच्यामध्ये चांगला फरक मिळतो, अंग धरत नाही ते पण छान खूप पद्धतीने उपयोगी पडतं. आणि जसं आपण मगाशी म्हटलं की 80% बाळाच्या मेंदूचा वाढ विकास हा गर्भाशयात आहे. सो दॅट प्रेग्नन्सी जर्नीमध्ये पण ते वापरणं गरजेचं आहे. फक्त ते योग्य डॉक्टरांच्या, आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ते वापरणं गरजेचं आहे. आणि ते वापरलं तर बाळाच्या मेंदूच्या वाढ आणि विकासमध्ये त्याचा खूप महत्वाचा रोल आहे. कारण आयुर्वेद शास्त्राने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये त्या वाढणाऱ्या अवयवाला सपोर्ट करणाऱ्या औषधं सांगितलं, त्याला मासानुमासिक औषधी म्हटलं जातं. त्या महिन्यामध्ये त्या वेळेला सपोर्ट करणारी औषधं या नावाने आणि त्याच्यातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी साध्य करता येतात. फक्त ते आयुर्वेद शास्त्राला एकतर प्रिझर्वेटिव्ह वापरून यूज करणं एकतर मान्य नाहीये. सो दॅट ते योग्य ऑथेंटिक डॉक्टरांच्या गायडन्स खाली बनवलेलं फ्रेश सुवर्णप्राशन वापरणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि ते वापरलं तर आपल्याला हे सगळे बेनिफिट आपल्याला मिळवता येतात. येस. पण सुवर्णप्राशनची काही एक्सपायरी वगैरे असते का? म्हणजे जसं आपण ते लहान मुलांना रेकमेंड करतो. मग म्हणूनच म्हटलं की आयुर्वेद शास्त्रामध्ये काय सांगितलं की दर पुष्य नक्षत्रा दिवशी ते बनवलं गेलं पाहिजे आणि तिथून पुढे ते वापरलं पाहिजे. बरं. म्हणून ते आज कधी पॅक केलं आणि ते कधी विकलं जातं आणि ते वापरलं जातं, हे मूळ शास्त्रामध्ये तसं ते नाहीये. तर पुष्य नक्षत्र दिवशी ते बनवलं पाहिजे आणि ते बनवलेल्या दिवसापासून ते पुढे वापरायला सुरुवात करणं गरजेचं आहे. सो दॅट कॅलेंडरमध्ये आपल्याला पुष्य नक्षत्र माहिती असतं, त्या डेला तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टरांकडून ते मिळवू शकता, किंवा आम्हालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही ते तुम्हाला बाय कुरिअर घरपोच प्रोव्हाइड करतो आणि त्या वेळेला तुम्हाला ते वापरता येतात आणि हे परिणाम आपल्याला घेता येतात. येस. तर नक्कीच प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की सुवर्णप्राशनची जी प्रॉडक्ट लिंक आहे ती पण आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करतोय. तर ज्या नवीन मातापितांना हे घ्यायचं असेल प्रॉडक्ट, सरांना कॉन्टॅक्ट करा. नाही, सरांनी खूपच सुंदर उदाहरणं दिली आहेत किंवा गर्भसंस्कार काय आहे, डाएट कसा सांभाळला पाहिजे, लाईफस्टाईल किंवा वर्किंग वुमन
असे बरेचसे मुद्दे कव्हर केलेले आहेत. तर सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही गर्भसंस्कार या विषयावरती इतकी सविस्तर आणि सुंदर माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी दिलीत. यासाठी मी NP क्रिएशन्स तर्फे आपले खूप खूप आभार मानते. येस, थँक्यू मॅम, थँक्यू Yes. सो मच इथं Thank you. बोलल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.